श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास. चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ. सांगा तर मग आज काय बनवूया? थाळी म्हणलं की खूप सारे पदार्थ येतात. वेळ नको घालवायला, पटकन आपण सुरुवात करूयात. चटणी बनवूयात. चटणी कशासाठी ते पुढे कळेलच. ओल्या नारळाचा चव आहे, यामध्ये घालूयात. आणि कांदा लसूण नाही वापरणारे मी. आलं आहे, मिरची आहे, डाळवं आहे. डाळव्याने काय होतं ना, एक छान एकसंध कन्सिस्टन्सी येते. चवीपुरतं मीठ, साखर, कोथिंबीर. झाकण लावायचं. आणि इनिशियली थोडंसं हलकंसं फिरवून ब्लेंड करून झालं की मग आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात थोडीशी दाटसरच चटणी ठेवते, अगदी सरसरीत नाही ठेवते. पानावरती वाटली की इकडे तिकडे पसरली नाही पाहिजे, या पद्धतीने. मस्त. आणि इथे आपली ही चटणी बनवून तयार आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल. खूप दाटसर नाही आहे, खूप सैलही नाही आहे. श्रावणी सोमवार विशेष चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा आल्याचा तुकडा, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा डाळवं, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, कोथिंबीर, पाणी. ओल्या नारळाचा चव, आलं, मिरची, डाळवं, मीठ आणि कोथिंबीर घालत पहिले कोरडी आणि नंतर थोडं पाणी घालत वाटून घ्यायची. झाली आपली श्रावणी सोमवार विशेष चटणी तयार. आता बनवूयात चटपटीत असा गाजराचा चटका. तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की गॅस करूयात बंद. आता गॅस नाही सुरू ठेवायचा. जिरं, हिंग आणि कडीलिंब. कडीलिंब म्हणजे कढीपत्ता. 1 चमचाभर लाल तिखट मिक्स करूयात. आणि ही फोडणी आता पूर्ण थंड करून घेऊयात. गाजराच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. यावर घालूयात हा चटका. जी फोडणी आपण वरण घालतो ना, त्याला बेसिकली तुळजापूर किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तर हा शब्द वापरला जातो. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस. यामध्ये ना लिंबाच्या रसाऐवजी लोणच्याचा मसाला घातला ना तर आणखी हा चटका चटपटीत होतो. भन्नाट दिसतोय. आणि आपला इथे हा गाजरचा चटका पण बनवून तयार झालेला आहे. श्रावणी सोमवार विशेष गाजराचा चटका करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि गाजराच्या फोडींवर हा तिखट तडका घालायचा. यावर कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस घालायचा. झाला आपला श्रावणी सोमवार विशेष गाजराचा चटका तयार. आता बनवूयात बटर पनीर. आणि अतिशय सोप्या पद्धतीने तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. कांदा लसूण नाही घालत आहोत. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण नैवेद्यासाठी आहे त्यामुळे मी अवॉइड करते. 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 6 टोमॅटो घेतलेले आहेत इथे मी. आणि टोमॅटो आहे ना, हे छान परतून घ्यायचे 7 ते 8 मिनिट, हलकेसे मऊ होईपर्यंत. इथे हे टोमॅटो छानपैकी शिजवून झालेले आहेत. गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी वाटण काढून घेतलेलं आहे. आता याची छान प्युरी करून घेऊयात, पाण्याचा अजिबात वापर न करता. बटर घेतलेलं आहे 4 चमचे. बटर पनीर आहे, थोडंसं जास्तच घ्यायचं. यामध्ये घालायचं हे वाटण जे आपण करून घेतलं. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतं ना तसा. मस्तपैकी हे शिजवून घ्यायचं 7 ते 8 मिनिट. आणि हे ना छानपैकी असं परतून परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. गरम मसाला, कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता. पनीर मसाला वापरला तरी चालेल. धणेपूड, लाल तिखट. पदार्थ तिखट होत नाही. यामध्येच आपण घालूयात मीठ चवीपुरतं आणि 1 मोठा चमचा साखर. कारण टोमॅटो आपण घातलेला आहे, त्याची ॲसिडिटी किंवा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर. आणि एक खूप छान ग्लेज पण येतो. आणि हे परतून घेऊयात 1-2 मिनिट.
आणि हे बघू शकाल मस्त असा रंग वगैरे आलेला आहे, टेक्स्चरही छान आहे. आता ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे, नाही केली तरी चालेल, पण थोडासा आणखी रिचनेस देण्यासाठी किंवा एक संधपणा देण्यासाठी यामध्ये मी घालते चमचाभर बेसन. आणि मी पुन्हा सांगते, घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. पण माझा अनुभव असा आहे, जो एक संधपणा भाज्यांमध्ये लागतो तो एक संधपणा देण्यासाठी बेसन खूप कामी येतं. आणि बेसन खरपूस असं भाजून झालं की या ग्रेव्हीमध्ये कंबाईन करून घेऊया. पाणी घालायचं, मिक्स करूयात. इथे ही ग्रेव्ही मस्तपैकी शिजली आहे, तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. त्याचसोबत कन्सिस्टन्सी बघा, परफेक्ट अशी सिल्की ग्रेव्ही ज्याला आपण म्हणतो ना, स्मूथ सिल्की रिच पनीर मखनीसाठी तशी परफेक्ट झालेली आहे. आता कसुरी मेथी मी इथे घेतलेली आहे, ही हातावर घालून याशी चोळून यामध्ये घालायची. याचा स्वाद अतिशय मस्त आहे या ग्रेव्हीमध्ये. आता घालूयात पनीर. पनीर घातल्यावर मात्र फार वेळ शिजवायचे नाही, एक 3 ते 4 मिनिटं पुरेसे आहेत. ओव्हरकुक झालं पनीर तर त्याचा मऊपणा पूर्ण निघून जातो, त्यामुळे 3 ते 4 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं. बेस बनवून तयार ठेवा आणि जेव्हा तुम्हाला खायची आहे भाजी, ॲक्च्युअल जेवायला घ्यायची, तेव्हा पनीर घालून मग शिजवून घ्या, म्हणजे मग पनीर आपलं ओव्हरकुक नाही होत. आता ही पनीर मखनी पण बनवून तयार आहे. श्रावणी सोमवार विशेष बटर पनीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, आल्याचे तुकडे, 6 ते 7 काजू, 6 चिरलेले टोमॅटो, 4 चमचे बटर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 चमचा बेसन, पाणी, 1 चमचा कसुरी मेथी, पनीरचे तुकडे. गरम तेलात आलं, काजू, टोमॅटो परतून घेत हे मिश्रण थंड करत वाटून घ्यायचं. आता बटर घेत यात हे वाटण घालायचं आणि परतायचं. आता यात गरम मसाला, धणेपूड, तिखट, मीठ आणि साखर घालत परतून घेत यात बेसन भाजायचं आणि एकत्र मिसळून घेत यात पाणी घालायचं आणि या मिश्रणाला उकळी काढायची. आता यात कसुरी मेथी आणि पनीर घालायचं आणि शिजवून घ्यायची. झालं आपलं श्रावणी सोमवार विशेष बटर पनीर तयार. आता बनवते झटपट 7 ते 8 मिनिटात बनवून तयार होणारी बासुंदी. अर्धा लिटर फुल क्रीम दूध, फुल फॅट दूध इथे गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध उकळतं तोवर इथे पाव कप साखर आहे. अर्धा लिटर दुधाला 4 चमचे साखर पुरेशी होते, पण तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. याचं काय करायचं, याचं आपल्याला बनवायचं आहे कॅरमल. हे साखर आहे ना, या साखरेला टच नाही करायचा, अगदी लो हीटवर हिला अशीच मेल्ट करून घ्यायची विदाऊट टचिंग, आणि मग त्याचं कॅरमल खूप छान होतं. आणि इथे तुम्ही बघू शकाल मी अजिबात साखरेला हात नाही लावलेला, टच नाही केलेला, पाणीही नाही वापरलं, आणि इथे साखरेचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे ना दुधाला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकाल इन्स्टंट बासुंदी आहे, त्यामुळे इथे मी घालते 50 ग्रॅम किसून घेतलेला खवा. खव्यामुळे काय होतं ना, छान असं याला जे ग्रेनी टेक्स्चर लागतं ना बासुंदी खाताना, आणि क्रीमी टेक्स्चर लागतं राईट. सो त्याच्यासाठी इथे मी आहे घेतलेला चमचाभर कॉर्नफ्लॉर. यामध्ये घालूयात पाणी आणि हे कॉर्नफ्लॉरची स्लरी, आणि हे घालूयात या दुधाच्या मिश्रणात. म्हणजे काही मिनिटाच्या आत आपलं हे बासुंदी बनवून तयार होतं. यामध्ये तुम्हाला टेक्स्चरही मिळतं, त्याचबरोबर हे जे आपण कॉर्नफ्लॉर घातलं त्यामुळे मस्त अशी दाटसरही होते बासुंदी. आणि याला जी चव लागते आटवून घेतलेली, किंवा ते कॅरमल साखरेचं, कारण दूध आटवलं की दुधामध्ये ग्लुकोज असतं, त्याचं ग्लुकोजचं हलकं कॅरमलायझेशन होतं, त्या चवीसाठी इथे आपण बनवतो कॅरमल. आणि इथे तुम्ही बघू शकाल साखर मस्त अशी कॅरमलाइज व्हायला सुरू झालेलं आहे. अजिबात टच वगैरे केलेलं नाही आहे मी इथे कुठे. हे छान आहे ना शिजवून घेऊयात. याचं हलकासा तांबूस रंग आणखी आला पाहिजे, पण करपली नाही पाहिजे. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता गॅस मी करते बंद. या हीटवरच थोडा वेळ ठेवते आहे मी, थोडासा आणखी डीप रंग येण्यासाठी. जी हीट आहे तव्याची त्यामध्ये तो रंग येऊन जातो, त्यामुळे गॅस बंद करायचा. भन्नाट एकतर सुवास खूप छान येतोय कॅरमलचा, मला प्रचंड आवडतं.
आता हे तयार कॅरमल मस्त असं तांबूस रंगाचं दुधामध्ये घालायचं. क्या बात आहे. आहा. आणि हे आणखी एक 2 ते 3 मिनिटं फक्त शिजवायचं. आणि तुम्ही बघू शकाल बासुंदी मी मस्त इथे शिजवून घेतलेली आहे. काय सुरेख रंग आलेला आहे. मस्त असं दाटसर क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आत्ता जरी सैल वाटली तरी जसा वेळ जातो तसतशी ती दाटसर व्हायला सुरुवात होते. वेलची पूड घातली. गॅस बंद करते आणि झटपट बासुंदी बनवून तयार. श्रावणी सोमवार विशेष बासुंदी करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा लिटर म्हशीचं दूध, पाव कप साखर, 50 ग्रॅम किसलेला खवा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, पाणी, वेलची पूड. दूध उकळून घ्यायचं आणि साखरेचं अशा पद्धतीने कॅरमल करायचं. आता दुधात खवा, कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आणि मिसळून घेत यात तयार केलेलं कॅरमल घालायचं. आता यात वेलची पूड घालायची. झाली आपली श्रावणी सोमवार विशेष झटपट बासुंदी तयार. आता बनवूयात घी पुलाव. अतिशय सोप्या पद्धतीने बनतो आणि खूप चवदार लागतो. तूप गरम केलेलं आहे. घी पुलाव आहे त्यामुळे यामध्ये जाईल जिरं. जिरं छान फुललं की लवंग, काळी मिरी आणि वेलची, चक्री फूल, हिरवी मिरची, दालचिनी आणि तमालपत्र, काजू. काजूला छान असा सोनेरी रंग येतोवर फ्राय करायचं. आहा. साध्या मसाल्यांचा पण आहे, खडा मसाल्यांचा इतका छान सुगंध येतो. त्यामध्ये घालूयात बेदाणा. आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं ना की खूप वाटण घाटण केलं, खूप सारे मसाले घातले तरच पदार्थ रुचकर होतो, चवदार होतो. पण तसं अजिबात नाही आहे. म्हणजे अगदी आपलं वरण भात घ्या, फोडणीचा भात घ्या, कढी खिचडी घ्या, काही फार त्याच्यात मेहनत नसते. गुरगुट्या भात आणि मेटकूट. आहा. आता गॅस मी मंद आचेवर करून घेते आणि यामध्ये आपण घालतो शिजवलेला भात. इथे माझ्याकडे लॉंग आहे म्हणून मी लॉंग घालते. हाच घातला पाहिजे असं की नाही. जो काही असेल तुमच्याकडे उपलब्ध तो घालून घ्या. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. भात शिजवताना मी मीठ घातलंच होतं त्यामुळे फार काही मीठ नाही घालत. आता हे फक्त परतून घ्यायचं. आणि चला तर मग घी राईस पण बनवून तयार आहे. बनवायला सोप्पा, दिसायला चटपटीत. आहा. श्रावणी सोमवार विशेष घी पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 ते 2 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 1 ते 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी, 2 चक्री फूल, 2 हिरव्या मिरच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र, 8 ते 10 काजू, बेदाणे, शिजवलेला भात, चवीनुसार मीठ. गरम तुपात जिरं आणि खडा मसाला घालायचा आणि हिरवी मिरची, काजू परतून घेत यात बेदाणे आणि शिजवलेला भात घालायचा आणि यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं. झाला आपला श्रावणी सोमवार विशेष घी राईस तयार. आता बनवूयात मिनी बटाटे वडे. तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात आलं आणि मिरचीचा ठेचा. लसूण घातलं तरी चालेल पण आपण आज हे कांदा लसूण विरहित बनवतो म्हणून फक्त आलं मिरची घातलेली आहे. कढीपत्ता पण घालूयात, हिंग आणि हे मिनिटभर परतून घेऊयात. ठेचा छान असा परतून झाला. गॅस बंद केलेला आहे मी. आता यामध्ये घालूयात हळद. गॅस बंदच ठेवायचा, गॅस सुरू नाही करायचा. हळदही मिक्स करूयात. उकडून फोडून घेतलेला बटाटा. अगदी मॅश करायची गरज नाही, हातानेच फक्त फोडायचा कारण त्या फोडी पण लागल्या पाहिजेत जरी मिनी बटाटा वडा असला तरी. चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हे आता जे सारण लागतं बटाटा वडा बनवण्यासाठी हे बनवून तयार आहे. स्टफिंग तयार आहे. बॅटरसाठी इथे अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 चमचा तांदळाचं पीठ, हळद, चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा. सोडा नाही घातला तरी चालेल. याऐवजी ना तुम्ही थोडंसं तेल जरी घातलं नाही यात तरी चालून जातं. तरी वडे कुरकुरीतच होतात. मिक्स करूयात. थोडं थोडं पाणी घालून दाटसर कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं कारण कोटिंग छान आलं पाहिजे वड्याला. आणि हे पीठ व्यवस्थित बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल खूप दाटसर नाही आणि खूप सैल नाही, अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि त्याचसोबत हे जे मिश्रण आहे हेही थंड झालेलं आहे. त्याचे ना छोटे छोटे वडे करून घ्यायचे एवढेच कारण मिनी वडे आपण बनवत आहोत.
आणि आता हे तळून घेऊयात. प्रथेप्रमाणे कुठलंही तळ करण्यापूर्वी म्हणजे वडा वगैरे करण्यापूर्वी आधी पुरी तळून घ्यायची. पुरी तळत असताना ही आता खालची बाजू तळली जाते ती तळायची, मग ही वरची बाजू तळायची आणि दॅट्स इट. सारखी ना अशी उलटपलट करून पुरी कधीच तळायची नाही, नाहीतर काय होतं ना त्याला एका भाग जो असतो पुरीचा त्याला छान असं पोर्स आलेले असतात, छिद्र आलेली असतात आणि तुम्ही जर सारखी तळून म्हणजे उलटपालट केली तर त्या छिद्रांमध्ये तेल घुसतं आणि पुरी तेलकट होते. त्यामुळे एक बाजू एक वेळेस दॅट्स इट. टम्म फुगलेली आहे पुरी. दुसरी पण सोडते. भारी, ही पण टमटम फुगलेली आहे. आता ही आधी झालेली पुरी काढूयात आणि टिश्यू पेपरवर ऑफकोर्स. छान असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. आणि आता पुरी तळून झाली की मग पापड आणि मग सगळ्यात शेवटी तिखटाचं तळ, म्हणजे एकमेकांचे चव एकमेकांच्या पदार्थामध्ये उतरत नाही त्यामुळे. आणि आता सगळ्यात शेवटी घालूयात वडा. पीठ पुन्हा असं एकजीव करून घ्यायचं. पुन्हा एकदा हवं तर हाताने सोडू शकता. सो छानपैकी हे घोळवायचे बॅटरमध्ये. हे घालूयात तव्यात. हे असं सगळं सागर संगीत स्वयंपाक झाला ना की काय फील येतो ना सणाचा, काय सांगू. मस्त सुवास येतो आहे. आहा, असे खमंग तळून घेते सगळ्या बाजूने. मस्त असे खमंग वडे बनवून तयार आहेत. तेल कमी होतं कढईमध्ये त्यामुळे ते कढईच्या बेसला हलकेसे चिकटले, त्यामुळे त्याचा रंग असा एकसारखा नाही आलेला, पण चवीत काही फरक नाही पडत. हल्ली तेलाचा वापर मी कमी करते कारण तेल रियूज करणं चांगलं नसतं हेल्थसाठी, तब्येतीसाठी. त्यामुळे कमी तेलामध्ये पदार्थ तळते म्हणजे तेल खूप वाया नाही जात. चला तर मग सगळा स्वयंपाक केलेला आहे. भन्नाट दिसतंय. जे काही बनवलं आहे ते तोंडाला पाणी सुटलंय. मी पटकन आहे ना पूर्ण पान घेते सजवायला. श्रावणी सोमवार विशेष छोटे बटाटे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा खायचा सोडा, पाणी. तळण्यासाठी तेल. गरम तेलात आलं, मिरचीचा ठेचा, कढीपत्ता, हिंग, हळद आणि बटाटा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिसळून घ्यायचं. झालं आपलं बटाटा वड्याचं सारण तयार. आता बेसनात तांदळाचं पीठ, हळद आणि सोडा घालायचा आणि दाटसर घोळ तयार करायचा आणि सारणाचे गोळे करत हे वडे बेसनात घोळवून घेत तळायचे. झाला आपला श्रावणी सोमवार विशेष मिनी बटाटा वडा तयार. श्रावणातला पारंपरिक पण विस्मरणात गेलेला वड्यांचा प्रकार बघतोय. पूर्वीच्या काळी आमच्या घरी म्हणजे मला आठवतं माझी आजी आवर्जून श्रावणामध्ये हे वडे बनवायची. श्रावणामध्ये या वड्यांची माळ करून देवाला नैवेद्य अर्पण केला जायचा. यामध्ये वेगवेगळ्या पिठांचं प्रमाण असतं. तर हा एक विस्मरणात गेलेला प्रकार आहे, पण हे वडे अतिशय खुसखुशीत आणि रुचकर बनतात. मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. यामध्ये जे काही सीजनस वापरले ते पौष्टिक आहे. तर मला काय वाटतं ना की घारकूट म्हणजे लाल भोपळा किंवा डांगर, त्याला घारकूटही म्हटलं जातं. सो या वड्यांचा आकार साधारण त्यासारखा होतो म्हणून त्याला ते नाव पडलेलं असावं. बहुतेक याला भरडा वडे पण काही भागात म्हटलं जातं. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेलं आहे 2 कप तांदळाचं पीठ. याचं आहे ना बेसिकली पीठ तयार करून आणलं जातं. यामध्ये असतात तांदूळ, ज्वारी, चणा डाळ आणि उडदाची डाळ. या 4 डाळी म्हणजे एक प्रमाण तांदूळाचं असेल तर त्याच्या 1/4 पोर्शन असतं ज्वारीचं पीठ, त्याच्या खाली हरभरा डाळ आणि जितकी चणा डाळ आहे तितकंच उडदाची डाळ, असं एकत्र करून त्यात धणे घालून हे गिरणीतून दळून आणलं जातं. पण आता ती सोय नाही आहे आपल्याकडे आणि ही रेसिपी घरी बनवून बघणं तुम्हाला सुकर व्हावं यासाठी थोडासा ट्विस्ट यामध्ये मी करते. इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 2 कप, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप बेसन. आता यामध्ये घालूयात लाल तिखट चवीपुरतं. यामध्ये घालायची हळद,
धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे सगळं मिक्स करूयात. सुकं मिश्रण व्यवस्थित कालवून घेतलं की यामध्ये घालूयात चमचाभर तेल, करूयात मिक्स आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर आपण गोळा मळून घेणार आहोत. आता इथे हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलंय. थोडंसं घट्टसरच ठेवायचं, खूप सैल करायचं नाही, कारण आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे. आता यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा, हा एकसारखा आपण करून घेऊयात आणि पुरी लाटतो त्याचप्रमाणे लाटायचं किंवा थापून घेतलं तरी चालेल. पूर्वी थापायचे एखाद्या सुती कापडावर किंवा मग केळीच्या पानावर वगैरे. थोडीशी प्रोसेस फास्ट होते लाटल्यामुळे. आणि एकसारखे करण्यासाठी इथे मी वापरते वाटी आणि मध्यभागी एक छोटंसं याला छिद्र करून घेऊयात. आणि हा वडा आपला पहिला बनवून तयार आहे. आणि याच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करणार आहोत आणि आता तळून घेऊयात. तेल इथे गरम केलेलं आहे. आता हे वडे आपण घेऊयात तळून. सगळे वडे लाटून घेतलेत मी आणि हे तळूयात. आणि आता उलटवून दुसऱ्या बाजूने तळून घेऊयात. मस्त, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल वडा छान असा डोनट सारखा टम्म फुगून वर आलेला आहे. कदाचित हेच कारण आहे, म्हणजे जर तुम्ही बघितलं डांगर किंवा लाल भोपळा आहे त्याला हा आकार असाच असतो, गोलाकार, आणि मध्ये त्याचं देठ असतं. सो कदाचित त्यामुळे याला घारकुटाचे वडे हे नाव पडलं असेल. आता हे उलटूयात. टम्म अगदी पुरीसारखे नाही फुलत, पण त्याला पापुद्रा येतो. श्रावण विशेष पारंपरिक घारकुटाचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन, लाल तिखट, हळद, धणेपूड, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, पाणी, तळण्यासाठी तेल. तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, तिखट, हळद, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल घालत याचा घट्टसर गोळा तयार करायचा. आता अशा प्रकारे लाटून घेत ह्या वड्यांना मध्यभागी गोलाकार द्यायचा आणि तळून घ्यायचे. झाले आपले श्रावणी सोमवार विशेष घारकुटाचे वडे तयार. आज आपण अचूक प्रमाणामध्ये 1 किलोचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय. हे लाडू बनवण्यासाठी आपण पाक अजिबात बनवणार नाही आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू बनवून तयार होतं. कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी इथे घ्यायचं आहे 200 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं. सुकं खोबरं मध्यम आचेवर हलकसा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता इथे हे सुकं किसलेलं खोबरं मस्त असं सोनेरी रंगावर मी भाजून घेतलेलं आहे. आता हे काढूयात एका प्लेटमध्ये. त्याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी इथे घेते खसखस. 20 ग्रॅम म्हणजे साधारण ही एक छोटी वाटीचं 20 ग्रॅम परफेक्ट होतात. आणि खसखसही हलकीशी भाजून घेऊया. आता खसखस हलकीशी सोनेरी रंगावर छान भाजून झाली आहे. ही पण आपण आता प्लेटमध्ये काढूयात. आता याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी घालते तीळ, पांढरे तीळ. आणि तीळही छान खमंग भाजून घेऊयात. तीळही हलकेसे असे सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत. हेही काढूयात प्लेटमध्ये. आता याच पॅनमध्ये आपण सुकामेवा तळून घेणार आहोत. टोटल 200 ग्रॅम साजूक तूप आपण इथे वापरणार आहोत. हे मी मोजूनच घेतलेलं साजूक तूप आहे. यातलं साधारण एक 4 चमचे तूप मी आत्ता घालतीये सुरुवातीला. आणि यामध्ये घालायचे 100 ग्रॅम काजू आणि मस्त सोनेरी रंगावर काजू तळून घेऊया. आता इथे काजू बघू शकाल, काजूलाही मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे. हेही काढूयात प्लेटमध्ये. याच तुपामध्ये घालूयात 100 ग्रॅम बदाम आणि बदामही छान तळून घ्यायचे. बदामही मस्त असे फुललेत. हेही काढूयात. आणि आता घालूयात 100 ग्रॅम वॉलनट. वॉलनटही हलकेसे फ्राय करायचे. तर वॉलनटही मस्त खमंग असे तळून झाले. हेही काढूयात प्लेटमध्ये. आता याच पॅनमध्ये आणखी साजूक तूप मी वाढवतेय. ते साजूक तूप छान गरम झालं की इथे मी घालते 50 ग्रॅम डिंक. तर डिंकाची पूड माझ्याकडे तयार होते त्यामुळे मी ही पूडच घालते. तुमच्याकडे पूड नसेल तर तुम्ही डिंकाचे खडे घालून ते तळून घेतले तरी चालेल.
आता हा तळलेला जो डिंक आहे हा डिंकही काढूयात. आता आणखी साजूक तूप घालायचं त्याच तव्यामध्ये. एक 2-3 चमचे साजूक तूप मी ठेवणार आहे 200 ग्रॅम मधलं, जर पुन्हा लाडू वळताना मला लागलं तर. बाकी सगळं यामध्ये घालून घेते आणि यामध्ये मी घालते खारीक पूड. ही दुकानामध्ये ना विकत मिळते, तीच मी घेतलेली आहे. विकत नसेल तुम्हाला आणायची तर मग तुम्ही काय करू शकता, खारीक घ्यायचे, ते त्यातल्या बिया काढायच्या, खारकाचे तुकडे करायचे, तुकडे तळून घ्यायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे. पण तयार पूड मिळते म्हणून मग मी तयार पूड घेते. आता ही खारीक पूडही छान अशी परतून घ्यायची तुपामध्ये. आता हे छान अशी परतून घेतलेली आहे, भाजून घेतली आहे. आणि आता गॅस बंद करूयात आणि हे सगळे जिन्नस हलकेसे थंड करून घेऊया. इथे ना मी पाक बनवणार नाहीये. मग आपण काय करतो तर आपण काय करणार आहोत, सगळं एकजीव करणार आहोत फूड प्रोसेसरमध्ये आणि लाडू वळणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करणार आहे ना, मी सगळ्यात आधी सुकामेवा मी काढून घेते आणि यामध्ये थोडासा हा तळलेला डिंकही घालते. याचं कारण तुम्हाला मी सांगते पुढे. सगळे जिन्नस थोडे थोडे घालायचे, खोबरं पण घालते. आता सुकामेवा फूड प्रोसेसर मध्ये काढून घेतला की याची पेस्ट आधी नाही करायची, आधी फक्त पल्स करून याचे तुकडे करून घेऊया. फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरचं सगळ्यात मोठं भांडं घ्यायचं आणि माइट बी तुम्हाला एक 3 ते 4 बॅचेसमध्ये हे सगळे जिन्नस थोडे थोडे घेऊन ब्लेंड करावं लागेल. आता इथे तुम्हाला जसं मी सांगितलं की मी आधी सुरुवातीला आहे ना सगळी पेस्ट नाही करणार आहे, कारण आपण यामध्ये ना लाडू वळताना पाक बनवत नाही. त्यामुळे हे जे सुकामेवा आहे याचं जे ऑइल रिलीज होतं त्यामध्येच लाडूला बाइंडिंग देणार आहोत. त्यामुळे आधी हलकेसे क्रश केलेले हे जे सुकामेवा आहे हा मी एक मोठा बाउलभर काढून घेते. हा नंतर आपण पुन्हा मिक्स करणार आहोत, जेणेकरून लाडू मध्ये जो क्रंच लागतो सुकामेव्याचा तो मस्त असा क्रंच येईल. त्यामुळे एक मोठा बाउलभर हे काढून घेते मी सुकामेवा. आणि आता उरलेले सगळे जिन्नस यामध्ये घालूयात. आता हे सगळं काढून झालं की इथे आहे 100 ग्रॅम गूळ. हा गूळही मी किसून घेतलेला आहे. हा गूळही यामध्ये घालायचं आणि आता हे सगळं आपण ना एकजीव करून घेतो. आणि ही सेम प्रोसेस मिक्सरमध्ये हे तुम्ही करू शकता. फूड प्रोसेसरमध्ये 1 स्ट्रोकमध्ये ही सगळी प्रोसेस होते म्हणून मी प्रोसेसर वापरते. तुम्ही बघू शकाल छान हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आणि याला ऑलरेडी ऑइल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात ही खारीक पूड जी आपण तळून घेतली होती आणि ही यामध्ये एकजीव करून घेऊयात. थोडी थोडी टाकायची ॲट अ टाइम आणि फक्त मिक्स करून घेते. खारीक पूड मी पूर्ण यामध्ये ना ब्लेंड करून घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे हा जो सुकामेवा आपण बाजूला काढून घेतला होता हा यामध्ये घालून फक्त एक पल्स करून घ्यायचा 4 ते 5 वेळा, म्हणजे तो त्यामध्येच एकजीव होऊन जाईल. नंतर केला एकजीव तरी चालेल पण यामध्ये छान ब्लेंड होऊन जाईल. आता हे सगळं तयार मिश्रण मी काढून घेते एका मोठ्या प्लेटमध्ये. आता याला लाडवाला ऑलरेडी खूप छान बाइंडिंग आहेच, सो मी याचे लाडू वळून घेते. आणि याला आहे ना छान देखणे दिसावेत लाडू म्हणून थोडंसं पिस्त्याचे काप आहेत ते लावते. तुम्ही बघू शकाल छान असं तेल ऑलरेडी याच्यातून रिलीज होतंय लाडू बांधताना पण. आणि अगदी विनासायास हे लाडू बांधले जातात, फार काही कष्ट नाही घ्यावे लागत. आणि छान असं डिंकाच्या लाडूला जसं टेक्स्चर हवं तसं अचूक टेक्स्चर आलेलं आहे. मस्त चंक्स पण आहेत सुकामेव्याचे. येस, आणि आपला हा लाडू वळून तयार आहे. क्या बात आहे, मस्त दिसतोय. ठेवूयात. डिंक लाडू मस्त दिसतात.
हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर यामध्ये 25 ते 27 मध्यम आकाराचे डिंकाचे लाडू मस्त बनवून तयार होतात। हे लाडू वळले की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। 2 ते 3 महिने हे व्यवस्थित टिकतात, अजिबात खराब होत नाही, कारण आपण सगळे जिन्नस छान तुपामध्ये तळून घेतलेले आहेत। 1 किलो डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप खसखस, पाव कप पांढरे तीळ, 1 कप साजूक तूप, 3 ते 4 कप काजू, 3 ते 4 कप बदाम, 1 कप अक्रोड, अर्धा कप डिंक, 200 ग्रॅम खारीक पूड, अर्धा कप किसलेला गूळ, पिस्त्याचे काप, सुकं खोबरं, खसखस, तीळ मध्यम आचेवर हलकेसे सोनेरी रंगावर भाजायचे। आता तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि डिंक एक एक करत परतायचे। आता खारीक पूड तुपात परतायची। आता सगळे जिन्नस साधारण अर्ध्या प्रमाणात मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे। आता अशा पद्धतीने वाटीभर भरड वेगळी ठेवायची। आता उरलेले जिन्नस गूळ घालत, खारकेची पूड घालत मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे आणि आता सुक्या मेव्याची भरड यात घालायची आणि हे मिश्रण फिरवून घ्यायचं। आता वरून पिस्त्याचे काप लावत अशा पद्धतीने लाडू वळायचे। झाले आपले 1 किलोच्या प्रमाणातले डिंकाचे लाडू तयार। आपण राहतो महाराष्ट्रात, तर अमृतसरी स्टाईल छोले खायचे असतील तर अमृतसरला जाणं शक्य नाहीये। त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या स्टेप्समध्ये हे अमृतसरी छोले कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्याचसोबत भटुरे कसे बनवायचे तेही बघणार आहोत। आता इथे छोले मी छानपैकी 7 ते 8 तास भिजवून घेतले आहेत आणि टम्म असे फुलले छोले छान भिजलेले आहेत। कुकर आता इथे मी घेतलेला आहे। अमृतसरी छोले जे असतात ना त्याला असा काळसर रंग असतो, सो तो कसा आणायचा, कशामुळे येतो हेही आता बघूयात। ज्या पाण्यात भिजवलं ते पाणी शक्यतो मी वापरत नाही आहे। आता यामध्ये घालूयात पाणी, छोले डीप होतील इतपत। गॅस करते सुरू आणि यामध्ये ना मी घालते टी बॅग। तर रेग्युलर आपली चहा पावडर असते त्याच्या टी बॅग असतात, त्याच टी बॅग आहेत। 2 टी बॅग्स मी इथे वापरते। टी बॅग्स तुमच्याकडे नसतील, ऑफकोर्स घरी आपण नाही ठेवत टी बॅग्स, तर एक सुती कापड घ्या, त्यामध्ये चमचाभर चहा पावडर घाला, पुरचुंडी बांधा आणि ती पुरचुंडी यामध्ये ॲड करा। लावूयात झाकण आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छोले छान वाफवून घेऊया। छोले आपले शिजत आहेत तोवर ना आपण त्याचा बेसिक मसाला किंवा ग्रेव्ही तयार करून घेऊया। तर इथे तेल गरम केलेलं आहे, यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं। जिरं मस्त फुललं की खूप सारा बारीक चिरलेला कांदा। येस, यामध्ये ना कांद्याचा थोडा जास्त प्रमाणात वापर करायचा आणि छान असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि कांदा कॅरमलाइज होईपर्यंत, म्हणजे हलकासा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं। साधारण 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर कांदा परतून घेतला, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट। हे एकत्र एकजीव छान शिजवून घेऊयात आणि इथे तुम्ही बघाल कांद्याला ना खूप असा छान तांबूस रंग आलेला आहे, काळपट तांबूस आपण म्हणतो तसा परफेक्ट रंग आलेला आहे। असाच या अमृतसरी छोलेसाठी कांदा आपल्याला परतून घ्यायचा, रादर तळून घ्यायचा मस्त काळपट होईपर्यंत। आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी। सो इथे मी 2 टोमॅटो वापरले आणि त्याची प्युरी तयार करून घेतली। 5 ते 6 मिनिटं आणखी शिजवून घेऊया। टोमॅटो घातल्यावर हे मस्त असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल तेल रिलीज होतंय आणि रंगही एकदम काळपट आलेला आहे। आता काय करायचं, आता या स्टेजला यामध्ये घालतोय छोले मसाला। 1-2 चमचे छोले मसाला मी यामध्ये घालणार आहे। लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे करूयात मिक्स आणि एखाद मिनिटभर परतून घेऊयात। आता हा मसाला छान कंबाईन झाला की इथे छोले जे आपण कुकरला शिजायला घातले होते, वा तेही मस्त शिजलेले आहेत। चेक करूयात, येस परफेक्ट शिजले आहेत, ओव्हरकुक नाही झालेले पण ॲट द सेम टाईम कच्चे पण नाही आहे। आता यातले हे चहाच्या मसाला बॅग्स आहेत, या काढायच्या। आता यामध्ये घालूयात हे छोले, शिजवलेले सगळे छोले त्याच्या पाण्यात सकट घालायचे। वा परफेक्ट रंग आलेला आहे, जसा हवा तसा। आता मस्त 7-8 मिनिटं हे छान उकळून घेऊयात। मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं छोले या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकाल
काय परफेक्ट रंग आलेला आहे, टेक्स्चर आलेलं आहे. काळपट झालंय पण एक्स्ट्रीम अगदीच डार्क काळं झालं नाही. परफेक्ट जसा रंग हवा अमृतसरी छोलेना तसाच रंग आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं स्लाइस केलेलं आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. यामध्ये ना आपण लाल तिखटाचा वापर अगदी कमी केलेला आहे, त्यामुळे हिरवी मिरची हे करूयात मिक्स. आणि आता इथे आपले मस्त टँची चवीचे अमृतसरी छोले बनवून तयार आहेत. झटपट अमृतसरी छोले करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप छोले, पाणी, 2 टी बॅग्स, 1 मोठा चमचा तेल, 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 टोमॅटोची प्युरी, 2 चमचे छोले मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं, 2 हिरव्या मिरच्या. छोले स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि टी बॅग्स घालून वाफवून घ्यायचे. आता गरम तेलात जिरं आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात आलं लसूण पेस्ट घालून कांदा तांबूस रंगावर परतायचा आणि यात छोले मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेत यात शिजवलेले छोले घालायचे आणि हे मिश्रण एकत्रित शिजवून घ्यायचं. आता यात उभे काप केलेलं आलं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. झाले आपले झटपट अमृतसरी छोले तयार. छोले भटुरे म्हणलं की बुंदी रायता आलाच. खारी बुंदी इथे घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालायचं पुरेसं आणि या पाण्यामध्येच सोक करत ठेवायची 10 मिनिटासाठी. बुंदी रायतासाठी बुंदी सोक होते तोवर इथे मी दही घेतलेलं आहे अर्धा कप. यामध्ये घालूयात चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण यामध्ये घालूयात पाव चमचा चाट मसाला आणि हे दही छान फेटून घेऊया. हे दह्याचं मिश्रण मस्त असं क्रीमी झालं पाहिजे फेटून. ही जी बुंदी आपण स्वच्छ धुवून सोक करून घेतली आहे पाण्यात, त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि ही भिजवलेली बुंदी यामध्ये घालूयात, करूयात मिक्स. क्या बात आहे. आणि इथे आपला बुंदी रायता देखील बनवून आहे तयार. झटपट बुंदी रायता करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप खारी बुंदी, अर्धा कप दही, चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला. आता बुंदी पाण्यात भिजवायची. दह्यात तिखट, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि यात बुंदी घालायची. झाला आपला झटपट बुंदी रायता तयार. आता कांद्याचं सॅलड बनवूयात. खूप हायली रिक्वेस्टेड आहे. इथे बर्फाचं पाणी घेतलंय, यामध्ये घालूयात या कांद्याच्या फोडी. खूप वेळ ठेवायची गरज नाहीये, फक्त 30 सेकंद वगैरे. त्या फोडी या थंड पाण्यातून काढूयात. पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं. थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं ना, त्याचा तिखटपणा कमी होतो, कडवट लागत नाही कांदा आणि त्याचबरोबर असा मस्त क्रिस्प होतो. यावर घालायचे लाल तिखट, कोथिंबीर, चाट मसाला घालतोय त्यामुळे लिंबाचा रस घालायची गरज नाहीये. दॅट्स इट. आणि आता हे करूयात मिक्स. लागलं तर थोडंसं तेल पण तुम्ही यामध्ये लावू शकता, पण गरज नाही. आणि तुमचं हे अनियन सॅलड बनवून आहे तयार. झटपट कांद्याचं सॅलड करण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याच्या चकत्या, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला. कांदा अशा पद्धतीने काप करून गार पाण्यात भिजवून घ्यायचा. आता पाणी निथळून घेत यात तिखट, कोथिंबीर आणि चाट मसाला घालायचा आणि मिसळून घ्यायचं. झालं आपलं झटपट कांद्याचं सॅलड तयार. आता बनवूयात भटुरे. सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही भटुरे बनवण्यासाठी. अर्धा कप दही घ्यायचं. समप्रमाणामध्ये बेसिकली आपल्याला दही आणि पाणी घ्यायचं. अर्धा कप दही आहे तर अर्धा कप पाणी घेतोय. चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आणि 1 चमचा बेकिंग पावडर. करूयात मिक्स. यामध्ये ना छान असे बबल्स यायला सुरुवात होतात. यामध्ये बेकिंग पावडर मिक्स केली की तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूयात 2 कप मैदा. हे ना प्रपोर्शन अगदी अचूक आहे. यामध्ये मी घातलेला आहे मैदा आणि याचं आता पीठ मळून घेऊया. कणिक छान मळून झालेले आहे. भटुराचं पीठ मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकाल. एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे, कमी नाही आणि जास्त नाही. थोडासा मैदा घेते मी. हे लाटून घेऊया. खूप मैदा लावायचा नाही, नाहीतर काय होतं ना, तळताना सगळं पीठ तेलामध्ये पसरतं. आता हे तळूया. तेल गरम केलेलं आहे. थोडंसं हाय हीटवर तेल गरम करायचं भटुरा तळण्यासाठी आणि हा भटुरा यामध्ये सोडूयात.
हलका हलका प्रेस करायचं. आ हा हा, क्या बात आहे. काय टम्म फुगलेला आहे. असा याला म्हणतात भटुरा. आणि मस्त सोनेरी रंगावर आपण तळणार आहोत. छान असा डीप सोनेरी रंग येऊपर्यंत तळूयात. पुरी बनवताना जसं मी सांगते, एक बाजू एकच वेळेस तळायची, म्हणजे मग ते तेलकट होत नाही. आणि आता हे उलटवूयात आणि ही खालची बाजू पण छान तळून घ्यायची. आता हा भटुरा हलक्या हाताने काढून घ्यायचा. शक्य आहे तितकं तेल खाली ड्रेन करून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर काढूयात. वा. झटपट भटुरे करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 कप मैदा, तळण्यासाठी तेल. आता दह्यात पाणी, मीठ आणि बेकिंग पावडर मिसळून घेत यात मैदा घालायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने भटुरे लाटायचे आणि सोनेरी रंगावर तळायचे. झाले आपले झटपट भटुरे तयार.